नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारी योजना MH13 या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीचं अनुदान तुमच्या खात्यात येण्यास तयार आहे, पण एक छोटीशी चूक तुमचा हजारो रुपयाचं नुकसान करू शकते। 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे। त्यानंतर पोर्टल बंद होऊ शकतं। पोर्टल म्हणजे ऑनलाईन पद्धतीने KYC केली जाणारी प्रक्रिया, ज्याला आपण वेबसाईट म्हणतो। KYC झालं नसेल किंवा फार्मर ID नसेल किंवा अर्धी कागदपत्र अजून तपासायची आहेत, पूर्ण व्हायची असेल तर तुमचं नाव अनुदानातून थेट वगळलं जाऊ शकतं। तर हा छोटासा व्हिडिओ आहे, महत्त्वाचा आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। 17 नोव्हेंबरला सरकारने मोठी KYC यादी जाहीर केली आहे। अतिवृष्टी अनुदानाच्या वाटपासाठी प्रशासनाकडून एक अतिशय महत्त्वाचा अपडेट देण्यात आलेला आहे। पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी KYC म्हणजेच नो युअर कस्टमर प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे। तर या तारखेपूर्वी KYC केली नाही तर पुढील काही दिवसांमध्ये पोर्टल म्हणजे वेबसाईट बंद ठेवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी तातडीने KYC करणे पूर्ण गरजेचं आहे। राज्यामध्ये जून ते ऑक्टोबर 2025 मधील अतिवृष्टी तसेच जून 2025 पूर्वी झालेल्या गारपीट आणि नैसर्गिक आपत्तीतील नुकसानासाठी पात्र असलेल्या अनेक शेतकऱ्यांची नावे KYC यादीमध्ये समाविष्ट आहेत। ज्यांचे फार्मर ID तयार झालेले आहेत त्यांना अनुदानाची रक्कम थेट DBTद्वारे आधार लिंक बँक खात्यात जमा केली जात आहे। पण काही शेतकरी ज्यांचे सामायिक क्षेत्र आहे, फार्मर ID बनलेली नाही, डाटा मिसमॅच आहे, वारसा प्रश्न आहे किंवा इतर माहिती अपूर्ण आहे, अशा शेतकऱ्यांसाठी खास KYC यादी तयार केली आहे। शेतकरी मित्रांनो, या अशा शेतकऱ्यांसाठी VK नंबर जनरेट करून त्यावर अनुदान वितरित होणार आहे। 17 नोव्हेंबर 2025 रोजी मोठ्या प्रमाणात नवीन याद्या जाहीर केल्या आहेत। पूर्वीच्या आणि आता आलेल्या यादीमध्ये नाव असेल तर KYC लगेच करून घेणं तुम्हाला गरजेचं आहे। KYC कुठे करायचे आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय। तर आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र CSC केंद्रामध्ये जाऊन ते MS एस्टर पोर्टलवरून बायोमेट्रिक KYC पूर्ण केली जाईल। गावातील तलाठी कार्यालय किंवा सेवा केंद्रावर तुमची KYC उपलब्ध आहे। KYC यादी उपलब्ध आहे। यादीत नाव असेल तर आधार कार्ड घ्या आणि लगेच बायोमेट्रिक KYC करून पूर्ण करून घ्या। 30 नोव्हेंबर पूर्वी KYC केली नाही तर अनुदान तुमच्या नावावरून थांबवण्याची शक्यता आहे। त्यामुळे एक दिवसही न दडवता प्रक्रिया पूर्ण करून घ्या। छोटासा आणि महत्त्वाचा व्हिडिओ होता। वाटलं तर परत एकदा तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि अशीच माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल। भेटू पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी। व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब करून घ्या, महत्त्वाचे अपडेट दिलं जाईल आणि तसेच व्हिडिओ माहितीपूर्व वाटला तर आपल्या इतर शेतकऱ्यांना शेअर करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, एक लाईक करा। तोपर्यंत जय जवान जय किसान।